नमस्कार, मी गायत्री आणि आपलं गायत्री किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे। तुम्हाला मी आज एकदम हॉटेलसारखी आणि तरीदार रेसिपी दाखवणार आहे। तुम्हाला जर गायत्रीज किचनच्या रेसिपी आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तसेच तुमच्या फॅमिलीमध्ये सुद्धा शेअर करा। चला तर मग रस्सेदार आणि चमचमीत भाजी बनवायला सुरुवात करूया। कढईमध्ये मी चमचाभर तेल टाकून त्यामध्ये कांदा फ्राय करून घेत आहे। कांद्याच्या फोडी मी अगदी मोठ्या मोठ्या करून घेतल्या आहेत आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊया। थोडीशी अद्रक टाकून घेऊया। आता हे आपण छान अगदी फ्राय करून घेऊया। हे सर्व भाजून घेतल्याने भाजीला रंगही खूप छान येतो आणि भाजी चवीला खूपच छान लागते। त्यामुळं कोणतीही भाजी करताना आपण हे सर्वात पहिलं भाजून घेणार आहोत। त्यानंतर मी 5 ते 6 खोबऱ्याचे तुकडे टाकून घेतले आहे। त्याने भाजीला अगदी तेल सुटतं आणि छान भाजी लागते। आता हे सर्व छान रंग येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। अशा पद्धतीने मी नॉर्मल अगदी भाजून घेतलेला आहे। त्यामध्ये आता एक टोमॅटो टाकून घेऊया। टोमॅटोच्या सुद्धा फोडी मी मोठमोठ्या करून घेतल्या आहेत। ते सुद्धा आपण छान परतून घेणार आहोत। अशा पद्धतीने मी छान रंग येईपर्यंत सर्व भाजून घेतलेला आहे। आता हे एका डिशमध्ये काढून घेऊया। त्यानंतर मी एक मिक्सरचं भांडं घेऊन हे आपण सर्व परतून घेतलेलं सर्व मिक्सरमध्ये बारीक अगदी पेस्ट करून काढून घेणार आहोत। काही वेळ मिक्सरमध्ये टाकून अगदी थंड झाल्यानंतर मिक्सरमधनं काढावं। छान थंड झालेलं आहे। आता हे मिक्सरमधनं अगदी बारीक पेस्ट मी काढून घेणार आहे। अशा पद्धतीने मी अगदी छान बारीक पेस्ट काढून घेतलेली आहे। अगदी तुम्ही बघू शकता। आता मी कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेत आहे। तेल आपण छान अगदी गरम करून घेणार आहोत। तेल छान गरम झालं आहे। त्यानंतर मी थोडंसं त्यामध्ये जिरं टाकून घेतलं आहे। जिरं छान आपलं तडतडायला लागलं की त्यानंतर काढून घेतलेली पेस्ट सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊया। अगदी छान बारीक गॅसवरती याला परतून घेऊया। आता मी बारीक गॅसवरती याला छान परतून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण 2 चमचे लाल मिरची पावडर टाकून घेणार आहोत। त्यानंतर मी अर्धा चमचा हळद सुद्धा टाकून घेत आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेऊया आणि घरामध्ये बनवलेलाच गरम मसाला सुद्धा यामध्ये टाकून घेत आहे। त्यानंतर पनीर मसाला टाकून घेऊया आणि मसाले छान आपण एकत्र करून घेऊया। मसाले छान भाजल्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे। त्यानंतर आपण 2 ते 3 मिनिट छान अगदी भाजून घेणार आहोत, अगदी तेल सुटेपर्यंत। तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिट झालेले आहेत आणि आपल्या भाजीला छान अगदी तरी सुटलेली आहे आणि खमंग वास येत आहे। असं केल्यामुळे भाजी अगदी चवीला छान लागते आणि तरीसुद्धा छान येते। यामध्ये मी उकडवून घेतलेले अंडी टाकून घेत आहे। मी 4 अंडी टाकलेली आहेत। आता आपण मसाल्यामध्ये छान अगदी त्याला मिक्स करून घेऊया। आता मी गरम करून घेतलेलं पाणी त्यामध्ये टाकूया। गरम पाणी भाजीमध्ये वापरल्यामुळे भाजी अगदी चवीला छान लागते आणि घट्टसर सुद्धा होते। आता आपण भाजीला 2 ते 3 मिनिट छान अगदी बारीक गॅसवरती ठेवूया। 2 ते 3 उकळ्या मारल्यानंतर गॅस आपण बंद करून घेऊया।
2 ते 3 मिनिट झालेले आहेत आणि भाजीसुद्धा आपली शिजून झालेली आहे. अगदी तुम्ही बघू शकता किती छान भाजीला उकळ्या फुटत आहेत. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि एका डिशमध्ये भाजी काढून घेऊया. आता मी एका डिशमध्ये तुम्हाला छान अगदी भाजी काढून दाखवत आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय बाय.